नमस्कार, मी गोपाल चव्हाण। या व्हिडिओमध्ये आपण अयोध्या येथील राम मंदिराच्या इसवी सन 1528 ते 2024 पर्यंतचा महत्त्वाच्या घडामोडींचा इतिहास समजून घेणार आहोत। तसेच बाबरी मस्जिद विवाद आणि राम मंदिर विवाद काय, याची पार्श्वभूमी काय, याबद्दल सुद्धा थोडक्यात माहिती घेणार आहोत। तसेच राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारी 2024 ला करण्यात आली, तेव्हा 1984 पासून या मंदिर बांधण्याची मोहीम चालवणारे बीजेपीचे दिग्गज नेता लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी हे या कार्यक्रमाला का उपस्थित नव्हते याची कारणे जाणून घेऊया। काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेता सोनिया गांधी, राहुल गांधी हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते, त्याची पार्श्वभूमी जाणून घेऊया। शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे सुद्धा या कार्यक्रमाला अनुपस्थित होते, का होते याची कारणे समजून घेऊया। आणि भारतातले चारही शंकराचार्य उपस्थित नव्हते, यांचे सुद्धा कारणे आपण जाणून घेऊया। 2019 मध्ये न्यायालयाने मंदिराची आणि मस्जिदची जागा जर दिलेली आहे तर आज मंदिर बनून पूर्ण झालेले आहे, परंतु मस्जिद बनून पूर्ण झालेली नाही आहे। याचे कारण काय हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊया। यासोबतच प्राणप्रतिष्ठा म्हणजे काय, या मंदिराची रूपरेषा डिझाईन कोणी बनवली याबद्दल माहिती घेऊया। रामाची मूर्ती कोणी बनवली हे सुद्धा माहिती घेऊया। तसेच या मंदिरामध्ये खास एक टाइम कॅप्सूल बसवण्यात आलेली आहे, याबद्दल सुद्धा आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। कारण की हिंदू मंदिरामध्ये अशा प्रकारची टाइम कॅप्सूल बसवण्याची ही इतिहासातली पहिलीच वेळ आहे। राम मंदिराचा इतिहास इसवी सन 1528 पासून सुरू होतो, जेव्हा भारतामध्ये मुघल सम्राट बाबर याने 1528 मध्ये अयोध्यामध्ये बाबरी मस्जिद उभी केली। परंतु बाबरने ज्या ज्या ठिकाणी मस्जिदी उभे केल्या त्या ठिकाणी हिंदूंचे मंदिर त्याने उद्ध्वस्त केली आणि त्या ठिकाणी त्यांनी मस्जिदी बांधल्याचे अनेक पुरावे इतिहासामध्ये दिसतात। ज्यावेळी 1528 मध्ये अशा प्रकारची बाबरी मस्जिद त्या ठिकाणी उभी केली, तेव्हा हिंदू लोकांची आस्था असणारा राम या ठिकाणी त्याची जन्मभूमी आहे आणि या ठिकाणी त्याचे मंदिर होते आणि ते पाडून बाबरने या ठिकाणी मस्जिद उभी केलेली आहे त्यांचे म्हणणे होते। परंतु त्यावेळी त्या काळामध्ये मुघल सम्राट अतिशय शक्तिशाली असल्यामुळे त्यांचे तसा विरोध करू शकले नव्हते। हा सर्व इतिहासाच्या सखोल न जाता आपण महत्वाचे साल आणि महत्वाच्या घटना या व्हिडिओमध्ये थोडक्यात समजून घेऊया। वर्ष 1885 राम मंदिर बांधण्यासंबंधी पहिल्यांदा न्यायालयामध्ये याचिका दायर करण्यात आली। वर्ष 1949 मध्ये बाबरी मस्जिदमध्ये रामाची मूर्ती स्थापन करण्यात आली आणि हिंदू देवदेवतांचे चित्र बाबरी मस्जिदच्या भिंतीवर काढण्यात आले। याला अशा पद्धतीने सांगण्यात आले की राम लल्लाने आपल्या जन्मभूमीचा कब्जा स्वतः घेतलेला आहे, त्यामुळे न्यायालयाने त्या वर्षी या बाबरी मस्जिदचे दारे सर्वांसाठी बंद करून बाबरी मस्जिदच्या प्रवेशद्वारावर कुलूप लावण्यात आले। वर्ष 1984 या साली विश्व हिंदू परिषदेने एक समिती स्थापन करण्यात आली। या समितीचा उद्देश होता की राम मंदिर बांधणे आणि राम जन्मभूमी पूर्णपणे मुक्त करणे, याचे नेतृत्व त्यांनी लालकृष्ण अडवाणी यांच्याकडे दिले होते। वर्ष 1986 मध्ये जिल्हा मॅजिस्ट्रेट यांनी विवादित मस्जिद याची दारे उघडण्याचे आदेश दिले व हिंदूंना प्रार्थनेसाठी व पूजेसाठी अनुमती दिली। या विरोधात मुस्लिम लोकांनी बाबरी मस्जिद संघर्ष समिती त्या काळी स्थापन केली। वर्ष 1989 विश्व हिंदू परिषदेने राम मंदिर निर्माणासाठी जोरदार आंदोलने केली आणि अयोध्यामध्ये विवादित ठिकाणी राम मंदिर शिलान्यास पूजापाती त्यांनी पहिल्यांदा केली। वर्ष 1990 पहिल्यांदा हिंदू कार्यकर्त्यांनी बाबरी मस्जिदीला नुकसान पोहोचवण्याचं काम केलं आणि त्या मस्जिदीची तोडफोड केली, तेव्हा भारताचे पंतप्रधान चंद्रशेखर हे होते। 1990 मध्ये गुजरात येथील सोमनाथ येथून तर अयोध्यापर्यंत रथयात्रा लालकृष्ण अडवाणी यांनी सुरू केली। ती रथयात्रा राम मंदिर बांधण्यासंबंधीची होती आणि लोकांमध्ये जनजागृती करण्यासंबंधी होती, परंतु त्या रथयात्रेमुळे सांप्रदायिक दंगे सुरू झाले। वर्ष 1992 6 डिसेंबर 1992 साली बाबरी मस्जिद पूर्णपणे पाडण्यात आली। कोणी पाडली, कशी पाडली यासंबंधी माहिती आपण गुगलवर सर्च करून घेऊ शकता। त्यावेळी हिंदू आणि मुस्लिम यांच्यामधील 2000 लोक या दंगलीमध्ये मरण पावले होते। वर्ष 2003 इलाहाबाद हायकोर्टाने विवादित जमिनीवर भारतीय पुरातत्व संरक्षण खात्याला खोदकाम करण्याचे आदेश दिले। त्या खोदकामामध्ये मंदिरासंबंधी, राम मंदिरासंबंधी अनेक अवशेष त्या ठिकाणी आढळले। त्या पुराव्यावरून असे ठरवण्यात आले की त्या ठिकाणी पूर्वी राम मंदिर अस्तित्वात होते। वर्ष 2005 मध्ये रायबरेली कोर्टाने
लालकृष्ण अडवाणी आणि त्यांच्या समेत 8 लोकांवर बाबरी मस्जिद दोषी प्रकरणी आरोप लावले. वर्ष 2010 इलाहाबाद उच्च न्यायालयाने लखनौ बेंचने ही जमीन 3 हिस्स्यामध्ये विभागून टाकली. सुन्नी वक्फपूर, दुसरं निमोई आखाडा आणि तिसरं म्हणजे राम मंदिरासाठी ही जमीन देण्यात आली. परंतु वर्ष 2019 मध्ये कोर्टाने ही सर्व विवादित जमीन फक्त राम मंदिराच्या उभारणीसाठी असल्याचा महत्वपूर्ण ऐतिहासिक निर्णय 2019 मध्ये दिला. सोबतच मस्जिदीसाठी 5 एकर जमीन राम मंदिरापासून 25 किलोमीटर अंतरावर दिली. परंतु 2019 मध्ये संपूर्ण सुप्रीम कोर्टाने ही जमीन राम मंदिरासाठी कशी दिली याबाबत सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा याचिका चालू होती त्यावेळेस राम जन्मभूमीचे पुरावे त्या ठिकाणी मागण्यात आले. तेव्हा जगद्गुरू रामभद्राचार्य यांनी एक पुरावा नाही तर वेदामधून 441 पुरावे त्या कोर्टामध्ये सादर केले. त्याची पडताळणी केली असता सगळे वेदातील दिलेले 441 पुरावे हे खरे ठरले. त्यामुळं जगद्गुरू रामभद्राचार्य यांनी कोर्टामधील निर्णयामध्ये सर्वात महत्वाची भूमिका त्यावेळी पार पडली. त्यामुळे कोर्टामधील राम जन्मभूमीची केस हिंदू जिंकले. वर्ष 2020 5 ऑगस्ट 2020 ला या राम मंदिराचे भूमिपूजन अयोध्या या ठिकाणी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. वर्ष 2020 फेब्रुवारी 2020 मध्ये राम जन्मभूमी संबंधी राम मंदिर बांधण्यासंबंधी एक ट्रस्ट निर्माण करण्यात आले. त्यामध्ये लोकांनी भरभरून दान दिले. त्या दानातूनच 3,500 कोटी रुपये जमा झाले आणि 2,000 कोटीचे हे मंदिर आज बांधण्यात आले. अयोध्या राम मंदिरामध्ये जी देणगी दिल्या जाईल ते जनकल्याणासाठी वापरल्या जाईल का हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. 2019 ला राम मंदिरासाठी आणि मस्जिदीसाठी एकाच वेळी जर जागा देण्यात आल्या तरी आज राम मंदिर बनून पूर्ण झालेले आहे आणि मस्जिद बनून पूर्ण झालेली नाही आहे. याचं कारण असं आहे की राम मंदिर बनवण्यासाठी लोकांनी भरभरून दान केले आणि देणगी दिली. परंतु त्या तुलनेत मस्जिद बनवण्यासाठी आजपर्यंत कोणतीच देणगी लोकांनी दिलेली नाही आहे. त्या प्रमाणात दिलेली नाही आहे की ज्यामुळं मस्जिद बनेल. परंतु जेव्हा हे मस्जिद बनवल्या जाईल तेव्हा भारतातली एक महत्वपूर्ण वास्तू आणि धार्मिक ठिकाण हे असेल. 22 जानेवारी 2024 ला प्राण प्रतिष्ठा अयोध्यामध्ये करण्यात आली. त्यावेळी बीजेपीचे दिग्गज नेता लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी हे उपस्थित नव्हते. अयोध्या राम मंदिराच्या ट्रस्टींनी सांगितले की त्यांच्या वयाचा विचार करण्यात त्यांना परमिशन नाकारण्यात आली होती. सोबतच काँग्रेसचे दिग्गज नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना सुद्धा निमंत्रण पाठवण्यात आले होते. त्यांनी सुद्धा ते निमंत्रण नाकारले कारण की एकतर मंदिराचे संपूर्ण काम परिपूर्ण झाले नाही असं त्यांनी सांगितले. सोबतच हा एक राजकीय स्टंट असून त्यामध्ये आम्ही सहभागी होऊ शकत नाही अशी मिळत आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना सुद्धा पोस्टाद्वारे 2 दिवस आधीच या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले होते म्हणून त्यांनी या कार्यक्रमाला जाण्याचे टाळले. भारतामध्ये 4 ठिकाणी शंकराचार्य आहेत. एकतर गुजरात, कर्नाटक, उत्तराखंड आणि उडीसा या 4ही ठिकाणच्या महत्वाच्या शंकराचार्यांनी हे निमंत्रण नाकारले होते. त्यांनी सुद्धा सांगितले की हिंदू संस्कृतीनुसार मंदिराचे पूर्ण बांधकाम झाल्याशिवाय त्याची प्राण प्रतिष्ठा करता येणार नाही. हे हिंदू संस्कृतीच्या विरोधात आहे. या राम मंदिराचे वैशिष्ट्य म्हणून या मंदिराखाली एक टाइम कॅप्सूल बसवण्यात आलेली आहे ज्यामध्ये रामायणासंबंधी, हिंदू धर्मासंबंधी अनेक प्रकारची माहिती त्याच्यामध्ये जतन करून ठेवण्यात आलेली आहे. यावरून हजारो वर्षानंतर सुद्धा हिंदू धर्माविषयी लोक जाणतील, माहिती घेतील असा त्याचा उद्देश आहे. या मंदिराची डिझाईन कोणी बनवलेली आहे तर माननीय रामचंद्र सोमपुरा यांनी ही डिझाईन बनवलेली आहे. मंदिर नागर संस्कृतीमध्ये याची डिझाईन बनवण्यात आलेली आहे. राम लल्लाची मूर्ती कर्नाटकचे मूर्तिकार अरुण योगीराज यांनी बनवलेली आहे. ही मूर्ती राम लल्लाची लहानपणीची असल्यामुळं लहान मुलांची जर उंची आपण इंचामध्ये पाहिली तर 43 ते 45, 46च्या दरम्यान असते. परंतु 51 हा शुभ अंक म्हणून 51 इंचाची मूर्ती राम लल्लाची बनवण्यात आली आहे. त्रेता युगामध्ये रामाचा जेव्हा राज्याभिषेक झाला होता तेव्हा 7 समुद्राच्या पाण्याने राज्याभिषेक करण्यात आलेला होता. म्हणूनच या मंदिरामध्ये 7 सागरांवरून पाणी आणण्यात आलेले आहे. 2,05,87 ठिकाणाहून माती आणण्यात आलेली आहे. 150 नद्यांच्या पाण्याचा वापर या ठिकाणी केला गेलेला आहे. 22 जानेवारी 2024 चे मुहूर्त का ठरवण्यात आले कारण की पंडित गणेश्वर शास्त्रींनी
मुहूर्त पंचांगानुसार काढताना 17 ते 25 जानेवारी कालावधी सांगितला होता. 22 तारखेचा जेव्हा त्यांनी अभ्यास केला तर अग्निवान, मृत्यूवान, चोरवान, नृपवान हे दोष मुक्त 22 जानेवारी ही तारीख होती. त्यामुळं 22 जानेवारीला प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. राम मंदिराचे अधिकचे वैशिष्ट्य तुम्ही इंटरनेटवर पाहू शकता, त्याची माहिती घेऊ शकता. परंतु रामाचे नाव घेणे, जय श्रीराम म्हणणे अत्यंत सोपे आहे, परंतु त्यांच्या आचारा विचारावर चालणे अत्यंत कठीण आहे. कारण की ज्या दुसऱ्या दिवशी राम राजा होणार होते त्यांची सावत्राई कैकेयी यांनी माझा मुलगा भरत हा राजा व्हावा अशी इच्छा व्यक्त केली आणि रामाला 14 वर्षाचा वनवास भोगायला पाठवले. रामाने तेव्हा द्वेष, मत्सर, कोणत्याही प्रकारचा राग न धरता 14 वर्षे वनवास भोगला. तसे पाहिले तर रामाच्या बाजूने त्यावेळेस सगळी प्रजा होती. आता रामाने जर मनामध्ये आणले असते तर कैकेयी आणि भरत यांना दोघांना सुद्धा जनतेच्या पाठिंबाने तुरुंगामध्ये पाठवले असते, परंतु त्यांनी तसे केले नाही. त्यांनी सत्तेचा त्याग केला. परंतु आजकालचे जर आपण राजकारणी जर पाहिले तर साम दाम दंड भेद याचा वापर करून ते सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करतात. आपण राम मंदिर बांधले, परंतु आता आपल्याला रामाच्या आचारा विचारावर चालण्याची ही वेळ आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.